नमस्कार. मी प्रवीण वामन महाले. मी भाडा घेऊन गेलो रिक्षाचा नेरूळला. नेरूळवरून मी एल पीचा सिग्नल क्रॉस करत होतो. क्रॉस करून मी पुढं असं गेलो आणि पाठीमागनं आवाज आला दोन पोरींचा. त्या आवाज जोरात आला एकदम. जोरात आल्यानंतर मी गाडी थांबवली आणि परत रिटर्न पाठीमागे धावत आलो तर बघतो तर दोन्ही मुली असे पडलेल्या होत्या आणि पूर्ण सुस्त होत्या दोन्ही पण. आणि मला पण कळत नव्हतं कसं काय काढायचं काय करायचं. एक ट्रॅफिकवाले साहेब ते गेले तिथे. त्यांनी हात लावलं तर त्यांना पण जोरात करायला बसला आणि कोणीच जायला बघत नव्हते. सगळे बाजूला सगळी पब्लिक होती. नंतर मी झाडाची काठी आणली तोडून एक आणि ते बॅगेला सहज असं उचललं बॅगेला आणि बॅग हातात घेतली आणि नंतर ती एक पहिली जी इकडची होती पहिली तिला मी खेचलं आणि काढली बाहेर. आणि दुसरी होती ती आतमध्ये होती. ती जिथं ती केबल एकदम तुटलेली होती ना त्याच्यावरती ती होती पडलेली. तर ती थोडी जास्तीच एकदम सुस्त झालेली. मग तिला पण कसं तरी आता तिला कसं काढायचं आतमध्ये गेलं आम्ही पण जायचो करंट लागायचं. मग तिला कसं तरी तिला पण जाऊन त्या काठीने जरा बॅगीचा सहारा घेतला. तिच्याकडे पण बॅग होते. ते शाळेच्या पोरी होत्या. त्या दोघी येत होते वाटतं तिकडनं चालत एकमेकीचा हात पकडून अशा काहीतरी येत होत्या. तर ती एकीवर ही पण तिच्या म्हणजे ती पहिली पडलेली आणि ही नंतर पडली तिच्या अंगावर. पण मग तिला पण कसं तरी बॅगेला ते काठी लावली आणि बॅग खेचली तिची आणि तिला पण काढलं. मग तिला नंतर एकीला त्या दुसऱ्या रिक्षात टाकलं आणि तिला DY पाटलाला नेलं पहिले. तिला जी जास्ती सुस्त झालेली ती. आणि दुसरी होती तिला मी घेऊन गेलो DY पाटीलला. मी नेलं तिला तिथे आणि नंतर मग मला माहीत नाही काय झालं. मी आपलं आलो घरी.